नमस्कार. मराठी ICDS रायगड या चॅनलवरती सर्वांचे स्वागत. आज आपण पोषण ट्रॅकर ॲप संदर्भातला सपोर्टिव्ह सुपरविजन ॲप जो की सुपरवायझरशी संबंधित आहे त्या ॲपबद्दल माहिती घेणार आहोत. सपोर्टिव्ह सुपरविजन ॲप हा सुपरवायझरसाठी आहे, तसेच CDPOंनासुद्धा या ॲपचा वापर करता येऊ शकतो. आज आपण सुपरवायझरच्या ॲपमध्ये जो काही ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन्स आज आपण एकदा चेक करूयात. प्रथमतः हे जेव्हा तुम्ही सपोर्टिव्ह सुपरविजन ॲप ओपन करता तेव्हा कधी असा मेसेज येतो समथिंग वेंट्स रॉंग. तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तो ॲप अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करायचा आहे आणि पासवर्ड जो तुमचा आहे तो पासवर्ड टाकून तुम्हाला तो ओपन करायचा आहे. ही झाली पहिली सूचना. यामध्ये ओपन केल्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल. अंगणवाडी तुमचं सुपरवायझरचं नाव दिसेल, तुमचे एकूण अंगणवाडी केंद्र ओपन किती आहेत आणि क्लोज किती आहेत ते तुम्हाला दिसेल. सोबतच तुम्ही जर का एखादी प्लॅन केली असेल अंगणवाडी व्हिजिट तर त्या प्लॅनिंगबद्दलसुद्धा तुम्हाला दिसून येईल. जी की मी प्लॅन केली होती अंगणवाडी व्हिजिट ते तिथे दिसतं. त्यानंतर इथे खालच्या साईडला तुम्हाला दिसून येईल माय असाइन्ड अंगणवाडी सेंटर, म्हणजे तुमच्या ज्या अंगणवाडी केंद्र आहेत टोटल बिटातले ते सर्व अंगणवाडी केंद्र इथे दिसतील. तर यामध्ये तुम्हाला प्रत्येक अंगणवाडी केंद्र ओपन करून पाहता येऊ शकतं की त्या दिवशी ती अंगणवाडी ओपन आहे का. तर जो ॲरो आहे त्या ॲरोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशी स्क्रीन येईल. डेली ट्रॅकिंग दिसेल तुम्हाला. अंगणवाडी केंद्र ओपन आहे, अटेंडन्स केलेले आहेत का, मॉर्निंग स्नॅक्स दिलेला आहे का, THR HCM दिलेला आहे का आणि ॲक्टिव्हिटी कंप्लीट केलेली आहे की नाही, व्हिजिट कंप्लीट केलेले आहेत का ते पण दिसून येतं. मेजरिंग इफिशियन्सी दिसून येते, किती अंगणवाडी मुलं आहेत आणि पेंडिंग किती आहेत ते दिसून येतो. सॅम आणि अंडरवेट चिल्ड्रन म्हणजे SCWची मुलं आणि सॅमची मुलं त्या अंगणवाडीतले आपल्याला इथे दिसून येतात. तर हा पूर्ण डाटा आपल्याला एका अंगणवाडीमधला पूर्णतः आपल्याला दिसून येऊ शकतो. रोजच्या रोज तुम्ही हे टॅली करू शकता. फक्त यामध्ये काय प्रॉब्लेम येतो की जिथे रेंज नाही आहे, जिथे नेट नाही आहे तिथे हा ॲप ओपन होत नाही. त्यामुळे शक्यतो जिथं रेंज आहे, नेट आहे तिथेच तुम्ही हा डाटा ओपन करून पाहायचा आहे. तर ह्या सर्व अंगणवाडी केंद्र तुम्हाला इथे दिसून येतील. कोणती अंगणवाडी केंद्र बंद आहेत, कोणती अंगणवाडी केंद्र सुरू आहेत. तर दुसरं ऑप्शन आपण पाहूयात, मंथली प्लॅनर. तर मंथली प्लॅनरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, जसं आपण संभाव्य फिरती देतो त्या पद्धतीने मंथली प्लॅनरमध्ये आपल्याला जायचं आहे. मंथली प्लॅनरमध्ये गेल्यानंतर आता ह्या अंगणवाडी केंद्रांच्या मी व्हिजिट लावल्या होत्या, तशा पद्धतीने तुम्ही आता अंगणवाडी केंद्रांचे व्हिजिट लावू शकता. आता मी 10 तारखेची जर का एखादी शेड्यूल करायची असेल तर तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे. ज्या तारखेला तुम्हाला करायचं आहे त्या तारखेला तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे. 10 तारीख घेतली, इथे शेड्यूल न्यू व्हिजिट असं येतं, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथे सर्व अंगणवाडी केंद्र जे की आपल्या अंडर आहेत तर ते सर्व तुम्हाला इथे दिसून येईल. तर ह्या महिन्यामध्ये ज्या कोणत्या आहेत तर त्या तुम्ही केलेल्या नाही आहेत व्हिजिट त्या दिसून येतील. आता तुम्ही उदाहरणार्थ मी ही पहिली अंगणवाडी जर का शेड्यूल करायची असेल तर मी इथे तुम्हाला दाखवते की तिथे टिक मार्क करायचं आहे. शेड्यूलवरती केल्यानंतर तुम्हाला इथे तारखा दिसून येतील. पहा, ह्या ज्या तारखा आहेत या तारखांच्या खाली ब्ल्यू टिक मार्क आलेली आहे. तर तुम्हाला जी तारीख पाहिजे असेल ती तारीख तुम्ही आता घेऊ शकता. उदाहरणार्थ मी 10 तारीख घेतली आणि इथे तुम्ही काय केलं आहे, सबमिट केलं आहे. तर इथे ते कन्फर्मेशन सांगतात, आर यू शुअर यू वॉन्ट टू शेड्यूल अ व्हिजिट विथ दॅम सुनंदा जनार्दन पाटील ऑन 10 जून 2024. तर अशा पद्धतीचं तुम्हाला कन्फर्मेशन येतं. तुम्हाला जर का हे बरोबर असेल तर तुम्ही येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. तर येस केलेलं आहे मी. येस केल्यानंतर हा मेसेज येतो आपल्याला, व्हिजिट शेड्यूल्ड सक्सेसफुली, गो टू मंथली प्लॅनर. आपल्याला परत एकदा मंथली प्लॅनरवरती जाता येऊ शकतं. आता इथे बघा कसा बदल झालेला दिसून येईल तुम्हाला. हे पहा, इथे तुम्हाला दिसून येईल बेलवली मंडे 10 जून. तर इथं तुम्हाला रिशेड्यूल पण करता येऊ शकते. तुम्ही इथे बदल पण करू शकता आणि बदल नसेल करायचा त्या दिवशी व्हिजिटला जात आहे त्या दिवशीचं पण तुम्हाला येऊन जाईल. तर मी एक आजची व्हिजिट तुम्हाला दाखवून देते, म्हणजे आज मी व्हिजिटला गेल्यानंतर त्या अंगणवाडीमध्ये ओपन करून आपल्याला काय पाहता येईल. तर आजची आपण व्हिजिट शेड्यूल करूयात. सबमिट, येस. हे पहा, इथे तुम्हाला दिसेल की चेरवली हे नाव आलेलं आहे. मी आजची ही व्हिजिट लावली आहे. तर आपण हे ओपन करून बघूयात की तिथे जाऊन तुम्हाला अंगणवाडीमध्ये काय करायचं आहे. बॅक यायचं आहे.
तर आपण इथे आल्यानंतर स्टार्ट यावरती बटनावरती क्लिक करणार आहोत. स्टार्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसून येईल प्रेग्नंट वुमन, लॅक्टिक वुमन आणि चाइल्ड हे 3 आपले जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांच्या प्रकारामध्ये आपल्याला विजिट दाखवायचे आहेत. तर ह्या विजिट दाखवत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या की हा सपोर्टिव्ह सुपरविजन ॲपमध्ये सर्व काही इंग्लिशमध्ये आहे. तर इंग्रजीमध्ये तुम्हाला त्या शब्दांचा अर्थ लावून तुम्हाला पुढची प्रक्रिया समजून घ्यायची आहे. जर का तुम्ही त्याचा अर्थ नाही लावला तर तुम्हाला पुढे जायला अडचण येऊ शकते. त्यामुळे अबाउट द विजिट म्हणजे हे विजिटबद्दलची माहिती आहे, हे तुम्ही सतत वापरात आणलात तर तुम्हाला यामधल्या सर्व गोष्टी बारकाईने कळतील. तर आता प्रेग्नंट वुमनवरती आपण क्लिक केल्यानंतर 2 ऑप्शन येतात, सेकंड ट्रायमेस्टर आणि थर्ड ट्रायमेस्टर म्हणजे दुसरी तिमाही आणि तिसरी तिमाही. तर ती महिला कोणत्या तिमाहीमधली गरोदर आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपण कोणासोबत विजिटला जातो आहे, अंगणवाडी वर्कर आणि कोण सोबत आहे त्यांच्यासाठी तुम्हाला इथे टिकमार्क करायचे आहे. आशा आहेत, एएनएम आहेत, मदतनीस आहेत, CDPO आहेत, DPO आहेत, NGOचे मेंबर्स आहेत किंवा ऑदर कोण सरपंच सदस्य आहेत किंवा नॉन कोणी नाही आहे, एकट्याच आहात तुम्ही असं सर ते तुम्हाला इथे काय करायचं आहे, टिकमार्क करायचं आहे. तर हे टिकमार्क केल्यानंतर ती प्रेग्नन्सी जी गरोदर महिला आहे, प्रेग्नंट आहे, ती हाय रिस्क आहे का, येस ऑर नो हे सुद्धा तुम्हाला करायचं आहे. हे केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही आहे. त्यामुळे आपल्याला हे काय करावं लागेल, सिलेक्ट करावं लागेल. आता आपल्याला पुढे जाऊन पाहायचं नेमकं काय आहे ते, तर आपण इथे सिलेक्ट करूयात. तर हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर पहा, मी तुम्हाला जसं आधी सांगितलं त्याप्रमाणे या सर्व ज्या माहिती आहेत त्या इंग्रजीमध्ये आहेत. तर तुम्हाला हे वाचून याचा अर्थ लावायचा आहे. तर डू यू रिसीव टेक होम रेशन रेग्युलरली, हे प्रश्न काय आहेत त्या मातेला विचारले गेलेले आहेत की तुम्ही रोज जो टेक होम रेशन आहे THR आहे तो घेता का, इथे येस असेल तर येस. आर यू सॅटिस्फाय विथ द क्वालिटी ऑफ टेक होम रेशन, त्यांना प्रश्न विचारायचे की तुम्ही या THRबद्दल सॅटिस्फाईड आहात का. तर यामध्ये तुम्हाला इमोजीज दिसतात, फेअर, पुअर, व्हेरी पुअर, गुड, एक्सलंट. तर मग तुम्हाला काय करायचं आहे, तिथे टिक मार्क करायचं आहे. हॅव यू गॉट युअर सेल्फ रजिस्टर्ड फॉर PMMVY, तर आता ह्याचं काय आहे, ॲप्लिकेबल आहात का तुम्ही, पंतप्रधान मातृत्व वंदन योजना ही जी योजना आहे या योजनेला तुम्ही ॲप्लिकेबल आहात का, येस ऑर नो किंवा येणे जे काय आहे ते तुम्हाला इथं टिकमार्क त्या महिलेला विचारून तुम्हाला इथे टिकमार्क करायचं आहे. डिड आशा विजिट यू ॲट युअर होम इन लास्ट 1 मंथ, तुमच्या इथे आशा वर्करची विजिट झाली आहे का गेल्या महिन्यामध्ये, तर येस असेल तर येस क्लिक करायचं आहे. तर हे सर्व जे प्रश्न आहेत, आता पहा एक असाईन पूर्ण झाल्यानंतर इथं हा जो आहे हा ऑरेंज झालेला आहे. अशा 3 प्रकारचे हे जे आहेत त्या विजिटचे प्रकार आहेत ते पुढे आपल्याला बघायला मिळतील. इथे तुम्हाला काय करायचं आहे, पुढे जाऊन नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आता पुढचे प्रश्न जे की काउन्सिलिंग संदर्भातले आहेत. काउन्सिलिंग संदर्भातले म्हणजे अंगणवाडी सेविका जे काउन्सिलिंग करते ते काउन्सिलिंग तुम्हाला कसं वाटलं ते तुम्हाला इथे पाहायचं आहे. तसंच आरंभमध्ये पहा, आपण आरंभमध्ये घरभेटीचं नियोजन आणि निरीक्षण करायचं आहे, ते याच पद्धतीमध्ये आपल्याला निरीक्षण करायचं असतं. तसेच ही एक त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की प्रश्न काय आहे बघा, AWW प्रोव्हाइडेड ॲडवाईस ऑन इम्पॉर्टन्स ऑफ डिझर्व अँड ॲक्युरेट डाएट, म्हणजे तुम्हाला आहाराबद्दल अंगणवाडी सेविकेने मार्गदर्शन केलेलं आहे का, जे की ॲडवाईस केलेले आहे ती त्याचं तुम्हाला महत्त्व ते महत्त्वपूर्ण वाटलेलं आहे का. तर आता हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या काउन्सिलिंगच्या संदर्भातल्या आहेत. तुम्हाला जे वाटलं असेल ते तुम्हाला इथे टिक मार्क करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा की अंगणवाडी सेविकेने गरोदर महिलेला काउन्सिलिंग केलेलं आहे का की 3 पूर्ण जेवण केलं पाहिजे, त्याच्यामध्ये 2 वेळेचं जे सेकंड आणि थर्ड ट्रायमेस्टरमध्ये जी प्रेग्नन्सी आहे म्हणजे तिसरा तिमाही आणि दुसऱ्या तिमाहीमध्ये आहाराबद्दलचं जे महत्त्व आहे, जे पूर्ण आहार घेतला पाहिजे त्याबद्दलची जी माहिती दिलेली आहे ती बरोबर आहे का, ती दिलेली योग्य आहे का, तर ते तुम्हाला इथे टिकमार्क करायचं आहे. त्यासोबतच आता गरोदर महिलेला अंगणवाडी सेविका सांगते की तर गरोदर मातेला अंगणवाडी ताई सांगते की तुम्हाला जे लोकल फूड अवेलेबल आहे त्या वापर तुम्ही करत आहात का, किंवा त्याबद्दल तिने माहिती दिलेली आहे का. व्हेजिटेबल्सबद्दल येलो फ्लॅशेस म्हणजे फळं आहेत, लाल पिवळी फळं आहेत, हिरव्या पालेभाज्या आहेत ज्या की लोकली अवेलेबल होतात. तर यापैकी त्यांनी म्हणजे ह्या 24 तासामध्ये काय खाल्लेलं आहे, किती खाल्लेलं आहे, त्या पद्धतीची ती माहिती देऊ शकतात का. तर ह्याबद्दलचं जे तुम्हाला आहे तिने काउन्सिलिंग जे अंगणवाडी ताईने केलेलं आहे त्याचं तुम्हाला इथे विचारायचं आहे आणि ते पाहायचं आहे की तिने 24 तासामध्ये काय खाल्लेलं आहे. त्यावरून कळतं की अंगणवाडी ताईने आधी आपल्याला तिला जे सांगितलेलं आहे ते तिच्या लक्षात आहे की नाही. तर ते बरोबर असेल तर तुम्हाला इथे टिक मार्क करायचे आहे.
आता अंगणवाडी वर्कर काउन्सिल ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ वेट गेन ड्युरिंग प्रेग्नन्सी, म्हणजे गरोदर मातेचं वजनाची वाढ ही गरोदरपणामध्ये व्हायला पाहिजे, ती वाढीबद्दल अंगणवाडी वर्करने सांगितलेलं आहे का, तर ते असेल तर ते पुढे तुम्हाला त्याचं टिक मार्क करायचे आहे, चांगलं आहे का बरोबर आहे. सोबतच अंगणवाडी वर्करनी काउन्सिलिंग ह्याला केलेलं आहे गरोदर मातेला की 3rd ट्रायमेस्टरला इम्पॉर्टन्स अँड नीड फॉर इमिडिएट स्किन अँड स्किन कॉन्टॅक्ट ऑन अर्ली, म्हणजे ब्रेस्ट फिडिंगच्या वेळेस 1 तासाच्या आत गरोदर मातेने डिलिव्हरी झाल्यानंतर आपल्या बाळाला स्किन टू स्किन कनेक्शन, जे आपण कांगारू मदर केअरमध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे बाळाची आणि आईच्या त्वचेचा संपर्क आला पाहिजे आणि 1 तासाच्या आत ब्रेस्ट फिडिंग झाली पाहिजे. याचं महत्त्व, याचं काउन्सिलिंग गरोदर मातेला आपल्या अंगणवाडी ताईंनी केलेलं आहे की नाही, त्याबद्दल तुम्हाला इथं माहिती घ्यायची आहे की त्या मातेला माहिती आहे की नाही. तर ते बरोबर ते जर का तिला माहिती पटलेली असेल, तिला माहिती असेल तर ते काउन्सिलिंग झालेलं आहे. अंगणवाडी वर्कर जर का डिस्कशनमध्ये फॅमिली मेंबर्सला एंगेज करत असेल, म्हणजे त्या अंगणवाडी केंद्रामधले ज्या अंगणवाडी केंद्रातली जी लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याच्या घरामधले हजबंड, सासू किंवा इतर कोण नंद जावा वगैरे कोण असतील तर त्यांनासुद्धा ती घेत असेल, आपल्या बोलण्याच्या ह्याच्यामध्ये एंगेज करत असेल तर त्याबद्दलसुद्धा तुम्हाला तिचं ऑब्झर्वेशन करायचं आहे की ती घेते का. घेत असेल तर इथे गुड करायचं आहे, नसेल घेत तर मग पुअर करायचं आहे. जे तुम्हाला जे दिसून येईल त्याप्रमाणे तुम्हाला हिचं काउन्सिलिंगबद्दलचं जे आहे ते अभिप्राय इथे तुम्हाला द्यायचे आहेत. गरोदर मातेला प्रेग्नन्सीची रिस्क, त्याच्यासोबतच चेकअप मंथली बेसिसवरती तुम्ही काय काय केलं पाहिजे याबद्दल ती अंगणवाडी ताईंनी व्यवस्थित माहिती दिलेली आहे का, तर त्याबद्दलसुद्धा तुम्हाला इथे टिक मार्क करायचं आहे. सोबतच IC मटेरियल अंगणवाडी ताईंनी सोबत नेलेलं आहे का काउन्सिलिंग करताना, म्हणजे जे की आपण मोबाईलमधले व्हिडिओज म्हणा किंवा मग IC मटेरियल अंतर्गत आपल्याकडे फ्लिपकार्ट दिलेले आहेत गरोदर मातेच्या आहाराच्या संदर्भातले, लसीकरणाच्या संदर्भातले, तर या संदर्भातली माहिती देत असताना अंगणवाडी ताईंनी ते सोबत नेलेलं आहे का. तर यस असेल तर यस, नो असेल तर नो. तुम्हाला हे सर्व काउन्सिलिंगबद्दल, आता हे पहा दुसरा जो ऑप्शन आहे तो ब्ल्यू झालेला आहे, तर हे सर्व तुम्हाला वाचायचं आहे. हे आपण गरोदर मातेच्या संदर्भातलं वाचत आहोत. स्तनदा मातेच्या बाबतीमध्ये हे जे ऑप्शन्स आहेत ते वेगळे असणार आहेत. 6 महिने ते 24 महिन्याचं जे बाळ आहे त्या बाळाच्या बाबतीमधले आहाराचे किंवा इतर ज्या काउन्सिलिंगचे प्रश्न असतील ते वेगळे असणार आहेत. तर हे सर्व प्रश्न तुम्हाला बघून त्याप्रमाणे टिकमार्क करून पुढे नेक्स्ट करायचं आहे. आता नेक्स्ट केल्यानंतर पहा याच्यामध्ये पुढचं आलेलं आहे. आता आपल्याला त्याची गुणवत्ता चेक करायची आहे, म्हणजे आता काउन्सिलिंग तिने काय काय केलं ते आपण पाहिलं, पण ते काउन्सिलिंग करत असतानाची जी गुणवत्ता आहे ती आपल्याला इथे पाहायची आहे. म्हणजे काय की अंगणवाडी वर्कर जी आहे ती म्हणजे तिला वेळ देत होती का, ती लिसन करत असताना ती जेव्हा सांगत होती तेव्हा तिचं ऐकून घेत होती का आपलंच एकच लावत होती, म्हणजे ह्या गोष्टीचं आपल्याला इथे पाहायचं आहे की ती बरोबर करत होती का नाही. AWW जी अंगणवाडी वर्कर आहे ती म्हणजे एक काय म्हणतात त्याला नम्रपणे रिस्पेक्टली ती त्या गोष्टी गरोदर मातेला बोलत होती का. तर तिचे जे गरोदर मातेचे प्रश्न होते ते प्रश्न तिने जे इश्यू होते ते त्यांनी सॉल्व केले का, ते प्रश्न होते तिचे डाऊट्स असतील कोणत्या गोष्टी, गरम खाऊ नये तर माझी आई अंडी खाऊ घालू देत नाही किंवा पपई खाऊच नको म्हणते, तर ह्या गोष्टीचे जे तिने प्रश्न उपस्थित केले असतील किंवा तिच्या घरच्यांनी, तर त्या प्रश्नांची उत्तरं गरोदर आपल्या अंगणवाडी ताईंनी दिलेले आहेत का, तर ते दिले असतील तर ते बरोबर आहेत की नाही. तिथे ह्या बाबतीमध्ये आपण आरंभामध्ये शिकलेलो आहोत बघा की जेव्हा गरोदर मातेला आपण अंगणवाडी ताई किंवा गरोदर माता असू दे किंवा कोणत्या ग्रहभेटीला जेव्हा अंगणवाडी ताई जाते तेव्हा आपण तिच्यासोबत जाऊन आपण सांगायचं नाही आहे, सुपरवायझरनी कोणती गोष्ट तिला शिकवायची नाही आहे, तिला नंतर अंगणवाडीमध्ये आल्यानंतर ताईला समजून सांगायचं आहे की बाई ही गोष्ट इथे ते तुम्ही चुकलेले आहात आणि इथे तुम्ही तुमची इम्प्रूव्हमेंट करू शकता. तर त्या पालकांच्या समोरच आपण अंगणवाडी ताईंना काही बोललं तर मग पालकांना काय वाटतं की अंगणवाडी ताईंना काही येतच नाही. त्यामुळे अंगणवाडी ताई जे काही करत आहे त्याचं फक्त निरीक्षण करायचं आहे आणि नंतर अंगणवाडी ताईंना समजून सांगायचं आहे की हे अंगणवाडी ताईचं एवढं इथे बाई तुमचं असं असं आहे, तुम्ही ह्या जागी तुम्ही असं वापरायला पाहिजे होतं, असं करायला पाहिजे होतं, जेणेकरून ती पुढच्या व्हिजिटमध्ये तिची सुधारणा होऊ शकते. तर ती सॉल्व करू शकली की नाही ते फक्त आपल्याला पाहायचं आहे आणि त्या पद्धतीने इथे टिक मार्क करायचं आहे. आता पुढचा प्रश्न आहे AWW
ॲप्रिशिएट PW इफ शी इज ऑलरेडी टेकिंग म्हणजे IFAचे कॅल्शियमचे सप्लिमेंट्स ती घेत आहे, त्याचं डाएट व्यवस्थित घेत आहे, तर त्याबद्दल ती सप्लिमेंट्सबद्दल ती माहिती देते का, ती घेते का, म्हणजे ह्या संदर्भामधली जे IFA आणि कॅल्शियमच्या गोळ्या आहेत, लसीकरण आहे, त्याबद्दलची माहिती तिने जी दिलेली आहे ती व्यवस्थित पूर्ण होते का, पूर्ण झालेली आहे का, ते तुम्हाला इथे पाहून इथे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. हे केल्यानंतर ही क्वालिटी जे आहे ते ऑप्शन पूर्ण झालेलं आहे. हे नेक्स्ट केल्यानंतर सर्व्हिसेस येतात. आता ह्या सर्व्हिसेसमध्ये काय येतं, अंगणवाडी वर्कर एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स टू रेग्युलर अटेंडन्स केअर चेकअप VHSND, म्हणजे आपले जे ग्राम बाल आरोग्य पोषण दिवस आहे त्या पोषण दिवसाच्या दिवशीचे इम्पॉर्टन्स त्या अंगणवाडी ताईंनी गरोदर मातेला दिलेला आहे का, इन्फॉर्म अबाउट द नेक्स्ट तिला इन्फॉर्म केलेला आहे का पुढच्या VHSND कार्यक्रमाबद्दल, अंडरस्टँड चॅलेंजेस फेस्ड अँड ॲडवाइस्ड ॲप्रिशिएट, म्हणजे तिने कोणते चॅलेंजेस, तिच्या काही अडचणी असतील, तिचे काही हे असतील, ती जे काही अडचणी तोंड देत आहे अडचणांना, तर त्याबद्दल तिने काही माहिती मार्गदर्शन त्या महिलेला केलेलं आहे का, गरोदर महिलेला. सोबतच गोदभराई कम्युनिटी बेस्ड इव्हेंट, म्हणजे जे की आपण ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे त्याबद्दल तिने इम्पॉर्टन्स गरोदर मातेला सांगितलेलं आहे का, इन्फॉर्म अबाउट द नेक्स्ट गोदभराई कम्युनिटी बेस्ड इव्हेंट अँड तिने त्याच्याबद्दल पुढच्या गोदभराई, म्हणजे तिची झाली असेल गोदभराई, पण इतर गरोदर मातेची गोदभराई करताना सुद्धा ज्या जवळपासच्या गरोदर माता आहेत, ज्या की सर्व गरोदर माता आहेत त्यांना आपल्याला बोलवायचं असतं, तर त्याबद्दल तिने माहिती दिलेली आहे का पुढच्या तारखेची. तर अंडरस्टँड चॅलेंजेस फेस्ड अँड ॲडवाइस, म्हणजे ती त्याबद्दल काही अडचणी आहेत का तिला, आणि त्या तिने फेस करत असेल तर तिला त्याबद्दल कोणती अडचण असेल, कोणता दिवस असेल, ती येऊ शकत नसेल किंवा काय, त्याबद्दल तिने माहिती दिलेली आहे का. टेक होम रेशनबद्दल तिने आहाराबद्दल ती माहिती दिलेली आहे का, तिने त्या आहाराबद्दलचे बेनिफिट्स तिला सांगितलेले आहेत का, तर THR बद्दलचे बेनिफिट्स काय, त्याच्यामध्ये आहाराचं तत्व आहेत, सत्व आहेत, कोणते कोणते त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स मिक्स केलेले आहेत, काय कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्याबद्दल तिने आहारातली माहिती त्या गरोदर मातेला दिलेला आहे का. पुढच्या जी नेक्स्ट टेक होम रेशनचं डिस्ट्रीब्युशन दिवस आहे त्याबद्दल तिने त्या गरोदर मातेला माहिती दिली आहे का. त्यासोबतच मग त्याबद्दल तिचे काही अडचणी आहेत का, त्या संदर्भातल्या ती काय अडचणी तोंड देत आहे का, की आहार शिजतच नाही किंवा काय प्रॉब्लेम येतो किंवा काय, त्याबद्दल तिने उत्तरं दिलेली आहेत का. तर ह्या सर्व काही गोष्टी तुम्हाला काय करायचं आहेत, त्या अंगणवाडी सर्व्हिसेसच्या बाबतीमध्ये आहेत, की VHSND कार्यक्रम, THR, लसीकरण, गोद भरायचा कार्यक्रम, याबद्दलच्या तिच्या अडचणी सॉल्व करायच्या आहेत आणि त्याबद्दलच्या तारखा तिने समोर दिलेल्या आहेत की नाही, त्याबद्दलचे हे प्रश्न आहेत. पुढे येतात बघा सप्लिमेंटेशन, हे सर्व्हिसेसचं पूर्ण झालेलं आहे. आता अंगणवाडी वर्कर काउन्सिलिंग ऑफ IFA सप्लिमेंटेशन, म्हणजे IFA टॅब्लेटबद्दल तिने काउन्सिलिंग केलेलं आहे का, ती स्ट्रीप जी आहे ती व्हेरीफाय केलेली आहे का, जे तिने गोळ्या घेतलेल्या आहेत ती घेतले बोलते, पण ती गोळ्यांची स्ट्रीप दाखव बरं किती खाल्लेले आहेत ते तिने विचारलेलं आहे का, आणि तिने त्याबद्दल बेनिफिट्स, म्हणजे त्या गोळीचे बेनिफिट्स तिने त्यांना सांगितलेले आहेत का, की काय होऊ शकतं, नाही खाल्लं तर काय होऊ शकतं, खाल्लं तर काय होऊ शकतं, याबद्दलचं तिने एक्सप्लेनेशन दिलेलं आहे का. आणि तिच्या त्या गरोदर मातेच्या चेहऱ्यावरती हे दिसलं का, की तिला हे समजलेलं आहे, ते चॅलेंजेस, तिचे जे काय अडचणी आहेत त्या तिने ॲडवाईस करून तिने क्लिअर केलेल्या आहेत का. फोलिक ॲसिडबद्दल तिने सांगितलेलं आहे का, IFA टॅब्लेट झालं, फोलिक ॲसिडबद्दल तिने सांगितलेलं आहे का, त्याबद्दलची व्हेरीफाय स्ट्रीप केलेली आहे का, त्याबद्दलचे बेनिफिशरीज, त्याच्याबद्दलचे जे बेनिफिट्स आहेत ते सांगितलेले आहेत का, आणि त्यानंतर त्या गरोदर मातेच्या चेहऱ्यावरती तिला समजले असे भाव दिसत आहेत का. कॅल्शियम, आता पुढचं आहे कॅल्शियम काउन्सिलिंग, कॅल्शियमबद्दल केलेलं आहे का, त्याबद्दलची स्ट्रीप बघितली का, की तिने गोळ्या किती खाल्लेल्या आहेत, किती नाही खाल्लेल्या. काही गरोदर मात्या खाल्ले म्हणतात आणि जेव्हा स्ट्रीप बघतो तेव्हा पूर्ण भरलेली असते, म्हणजे ती खाल्लेलं तिने नाही आहे, यावरून आपल्याला समजतं. तर त्या स्ट्रीपसुद्धा पाहणं गरजेचं आहे, आणि जर का पाहिल्यानंतर त्या कमी असतील किंवा खाल्लेल्या नसतील तर त्याबद्दलचे बेनिफिट्स, त्याबद्दलचं नाही खाल्लं तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो हे सांगितलेलं आहे का. आणि त्याच्यानंतर त्या गरोदर मातेच्या चेहऱ्यावरती ते जे काय तिचे काही अडचणी असतील त्या सॉल्व झालेल्या आहेत का, ती समाधानी आहे का तिने सांगितलेल्या प्रश्नांवरती, तर हे तुम्हाला इथे पाहायचं आहे आणि हे सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे ही आपली झाली एक ग्रहभेट, कोणाची, गरोदर मातेची ग्रहभेट. तर अशा पद्धतीच्या ग्रहभेटी ज्या आहेत 3 प्रकारामध्ये आहेत. तर तुम्हाला जी ग्रहभेट घ्यायची आहे त्या ग्रहभेटीबद्दल तुम्हाला तिथे ओपन करायचं आहे, त्याच्यावरचे जे प्रश्न आहेत ते एकदा वाचून घ्यायचे आहेत, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे, आणि त्या पद्धतीने तिथे तुम्हाला गुड बॅड पुअर तुमच्या ज्या सेविकेची जी तुम्हाला वाटली असेल तिची खात्री, तर त्या पद्धतीने तुम्हाला तिथे बघायचं आहे. आता ह्याच्यानंतर काय करायचं आहे, गो टू होमवरती
चेकलिस्ट तुमची पूर्ण झालेली आहे. तर आता हे काय झालं आहे, आपला फक्त एक गरोदर मातेच्या बाबतीमध्ये होम व्हिजिट पूर्ण झालेली आहे. पण आपली पूर्ण गृहभेट झालेली आहे का, आपली पूर्ण अंगणवाडी भेट झालेली आहे का, तर नाही. ती कशी कळते, आता पहा इथे दिसतं आहे बघा तुम्हाला, इथे आपण स्टार्ट केलं होतं, आता काय केलेलं आहे, कंटिन्यू केलेलं आहे. तर इथे कंटिन्यूवरती परत क्लिक करायचं आहे. आता इथे 2 ऑप्शन येतात, स्टार्ट अनदर ॲक्टिव्हिटी, एंड द ॲक्टिव्हिटी. जर का तुम्हाला परत दुसरी स्टार्ट ॲक्टिव्हिटी करायची असेल तर तुम्हाला इथे टिक करायचं आहे आणि तुमची इन्फा व्हिजिटसुद्धा तुम्हाला करून घ्यायची आहे. इन्फा व्हिजिट पण आपण पाहून घेऊयात की नेमकं काय त्याच्यामध्ये. तर इन्फा व्हिजिटमध्ये स्टार्ट व्हिजिट करायची आहे. आता इन्फा व्हिजिटमध्ये पहा काय काय येतं ते. तर टायमिंग ऑफ अराईव्ह टू द सेंटर, तुम्ही किती वाजता अंगणवाडीमध्ये गेलात तो तुम्हाला टायमिंग इथे द्यायचा आहे. आता तर आपण आता समजा आता आपण ह्या वेळेस गेलेलो आहोत. आता इथे अंगणवाडी व्हिजिट जेव्हा जातो आपण तेव्हा तिथे कोण कोण हजर होतो, अंगणवाडी हेल्पर होती आणि तुमचा जो डिपार्चर टायमिंग आहे, तुम्ही अंगणवाडी किती वाजता सोडलात तर तो पण टायमिंग तुम्हाला इथे द्यायचा आहे. तर तुम्ही ह्या टायमिंग दिल्यानंतर पुढे तुम्ही नेक्स्ट करायचं आहे. आता नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून येतील बघा, तिथे जसे आपण गरोदर मातेच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा चेकलिस्ट घेतली तेव्हा ही चेकलिस्ट तुम्हाला इथे दिसून येईल. याच्यामध्ये इथे क्लीननेस अंगणवाडी सेंटर, तुम्हाला अंगणवाडी केंद्राची स्वच्छता दिसून आली का, किचन स्वच्छ दिसून आलं का, तर डस्टबिन वगैरे ते तुम्हाला व्यवस्थित डिस्पोजल वगैरे केलेलं आहे का ते दिसलं का तुम्हाला. सोबतच आता बघा हे ट्रू आणि फाल्सचे प्रश्न आहेत. हे फाल्स आणि ट्रूचे प्रश्न कोणते आहेत, तर हे जे तुम्ही ह्याच्यामध्ये भरलेले आहेत डॅशबोर्डवरती अंगणवाडी पर्यवेक्षिका मॅडमनी जे भरलेले आहेत की ह्या अंगणवाडी केंद्राला सोलर आहे, यस ऑर नो, किंवा किती फंक्शन्स आहेत तेच तुम्ही ते भरलेले आहेत. त्या पद्धतीमध्ये इथे प्रश्न विचारलेले आहेत. इथे जे यस आलेलं आहे याचा अर्थ तुम्ही इथे यस भरलेला आहे. कशावरती, डॅशबोर्डवरती. पण तुम्ही प्रत्यक्षात अंगणवाडीत गेलात आणि तिथे तुम्हाला साल्टर स्केल दिसली नाही आहे आणि तुम्ही तर इथे यस दिलेलं आहे. तर मग हा प्रश्नाचं उत्तर काय येईल की हे यस हे उत्तर काय आहे, चूक आहे. मग तुम्हाला इथं फाल्सवरती क्लिक करायचं आहे. पण जर का तुम्ही हे जे प्रश्न लिहिलेलं आहे की तुमच्या इथे फंक्शन साल्टर स्केल आहे आणि तिथे तुम्हाला साल्टर स्केल दिसतो आहे आणि हे यस हे उत्तर बरोबर आहे, तर इथे तुम्हाला ट्रू करायचं आहे. तर अशा पद्धतीने सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ट्रू आणि फॉल्समध्ये द्यायची आहेत. तर ह्या पद्धतीची चेकलिस्ट ही असाइनमेंटबद्दल आहे, प्रीस्कूलबद्दलसुद्धा आहे. तर हे पुढे पुढे गेल्यानंतर तुम्हाला प्रत्येक प्रश्न तुम्हाला दिसून येईल. जर का मी प्रत्येक प्रश्न तुम्हाला सोडवत गेले तर हा व्हिडिओ खूप लाँग होईल. त्यामुळे तुम्ही हे प्रश्न काय करायचे आहेत, स्वतः वाचायचे आहेत आणि त्या पद्धतीने सॉल्व करायचे आहेत. तर आता मी तुम्हाला सांगते पुढे काय करायचं आहे. इन्फा व्हिजिट पूर्ण झाला आहे, आपली होम व्हिजिट पूर्ण झाली आहे समजा. आता आपल्याला काय करायचं आहे, एंड दिस ॲक्टिव्हिटी. तर एंड दिस ॲक्टिव्हिटी केल्यानंतर इथे बघा इन्फ्रास्ट्रक्चर व्हिजिट इज मॅन्डेटरी, म्हणजे तुमची इन्फ्रास्ट्रक्चरची व्हिजिट आहे ती पूर्ण झालेली नाही आहे, त्याच्यामुळे इथं एंड तुम्ही करू शकत नाही. त्यामुळे तुमची इन्फ्रास्ट्रक्चरची व्हिजिट तुम्हाला पूर्ण करावी लागेल. गृहभेट एक पूर्ण केलेली आहे तेव्हा हे शेड्यूल काय होतं, हे पूर्ण अंगणवाडी भेट ही पूर्ण होते. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, ही अंगणवाडी पूर्ण करायची आहे. त्यानंतर पहा, आता ही एक अंगणवाडी मी आधी व्हिजिट केली होती. जेव्हा तुमची ह्या दोन्ही अंगणवाडी केंद्र व्हिजिट पूर्ण होतील तेव्हा तुम्हाला जे काय दिसेल ते तुम्हाला इथे दाखवते. कारण आता तो जर का व्हिडिओ पूर्ण तयार केला तर खूप वेळ जाईल आपला. असाही आता अर्ध्या तासाच्या जवळजवळ हा व्हिडिओ झालेला आहे. तर हा बघूयात आपण. मी आधी एक व्हिजिट केलेली आहे त्याबद्दल तुम्हाला सांगते, शेवटची स्टेप काय असू शकते. तर इथे तुम्हाला क्लिक करायचे आहे. हे केल्यानंतर बघा इथे पॉझिटिव्ह आणि इम्प्रूव्हमेंट असे 2 ऑप्शन येतात. जेव्हा आपण दोन्ही व्हिजिट पूर्ण करतो त्यानंतर तुम्हाला हे 2 ऑप्शन येतात, पॉझिटिव्ह आणि इम्प्रूव्हमेंट. पॉझिटिव्ह म्हणजे काय की त्या अंगणवाडी केंद्रामध्ये काय काय गोष्टी तुम्हाला पॉझिटिव्ह दिसल्या तर त्या तुम्हाला इथे दिसतील. इम्प्रूव्हमेंटमध्ये काय येईल की तुम्हाला त्या अंगणवाडी केंद्रामध्ये काय सुधारणा करायची आहे ते तुम्हाला इथे दिसून येईल. तर तिथे सुधारणामध्ये काही दिसत नाही आहे. जर का तुम्ही तिथे लिहिलात की तिचं जे पुअर आहे, तिचं काम कमी दर्जाचं आहे, पुअर आहे, तुम्ही जे सिम्बॉल्स दिलात त्या सिम्बॉल्सप्रमाणे इथे तुम्हाला इम्प्रूव्हमेंट येईल आणि पॉझिटिव्ह जे आहेत त्या गोष्टी तुम्हाला इथे दिसून येतील. तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, ह्या पॉझिटिव्ह गोष्टी बघायच्या आहेत, त्या पद्धतीने तुम्हाला सबमिट करायचं आहे. आता इथे इम्प्रूव्हमेंट जर का इथे असतं तर तिथे तुम्हाला टिक करून तुम्हाला ते इम्प्रूव्हमेंट करायचं होतं आणि इथे काय करायचं आहे, सबमिटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आता इथे काय करायचं आहे बघा, हे सबमिट करताना तुम्हाला
ही जे प्लॅनिंग आहे त्याबद्दल तुम्हाला काही ॲक्शन युअर प्लॅनिंग फॉर सीझन ह्याच्याबद्दल तुम्हाला काही काय म्हणतात त्याला ऑडिओ तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्हाला इथे ऑडिओचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून तुम्हाला ते बोलता येऊ शकतं. तर ते तुम्हाला इथे करायचं आहे आणि ते सबमिट करायचं आहे. गो टू होम हे सक्सेसफुली झालेलं आहे. बघा आता ह्याच्यामधनं काय होईल ते जी अंगणवाडी आंबिवली नावाची होती ती आता इथून निघून गेलेली आहे. तर जोपर्यंत तुम्ही ते पूर्ण सॉर्ट करत नाही तोपर्यंत ती अंगणवाडी तिथे तुम्हाला रिपोर्टिंगमध्ये दिसून येईल. जर का तुम्ही ते शेड्यूल केलं आणि तिथे जर का प्लॅनिंगमध्ये जाऊन केलं नाही तर ते रिशेड्यूलमध्ये सुद्धा तुमची अंगणवाडी दिसून येऊ शकते. तर शक्यतो हे लक्षात घ्या की हा जो ॲप आहे त्या ॲपमध्ये नेट चालू असणं गरजेचं आहे. आणि जेव्हा व्हिजिट तुम्ही करता त्यावेळेस जर का तिथे नेट नसेल तर काल मॅडमनी सूचना दिल्याप्रमाणे तुम्ही एका पेजवरती ह्या ज्या गोष्टी आहेत त्या क्लिक करून किंवा टिक मार्क करून तुम्ही त्यानंतर व्हिजिट जिथे रेंज असेल तिथे तुम्ही ह्या गोष्टी भरू शकता. आता इथे पुढचे ऑप्शन्स आहेत पहा, ते एकदा आपण पाहून घेऊयात. माय परफॉर्मन्समध्ये तुम्हाला तुमचे किती व्हिजिट आहेत, व्हिजिट प्लॅनड किती केलेले आहेत, व्हिजिट डन किती झालेले आहेत, तुमचे एकूण अंगणवाडी केंद्र किती आहेत, तुम्ही जे इश्यू जे बघितले त्याच्यामध्ये रिसॉल्व किती झाले, पेंडिंग किती आहेत, आणि तुमच्या अंगणवाडी केंद्र बिटाचा जो परफॉर्मन्स आहे तो कशा पद्धतीचा आहे. तर हे व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला हे पुढच्या गोष्टी दिसून येतील. आता रिसोर्सेसमध्ये पाहून घेऊयात आपण काय आहे. रिसोर्सेसमध्ये जसे काही व्हिडिओज आहेत जे की आपण मॉड्यूल 1 ते 21 पाहिलं तर त्या 1 ते 21 मॉड्यूलचे जे काय आहेत ते सर्व काही व्हिडिओ इथे आहेत जे पोषण ट्रॅकर ॲपमध्ये तुम्हाला दिसून आले. त्या पद्धतीने इथे सगळे पोषण ट्रॅकरच्या ॲप बाबतीच्या ज्या व्हिडिओज आहेत, गरोदर मातेला काउन्सिलिंग कसं करायचं आहे काय, म्हणजे आपण हे एक तुम्हाला गृहभेटीच्या वेळेस दाखवण्यासाठी सुद्धा कामाला येऊ शकते किंवा तुम्हाला माहितीसाठी सुद्धा कामाला येऊ शकतं. तर हे सगळे जे आहेत PDF आहेत, त्याच्यामध्ये कोणत्या ॲक्टिव्हिटीज आहेत, ग्रोथ चार्ट जे आपलं आहे त्या ग्रोथ चार्टची इथे PDF आहे, तुमच्या अंडरवेटसाठीची PDF आहे. तर हे सर्व PDF तुम्हाला इथे डाउनलोड करून घेता येऊ शकतात. तर हे रिसोर्सेसमध्ये तुम्हाला व्हिडिओज मिळतील आणि काही PDF मिळतील जे की तुम्हाला डाउनलोड करून घेता येतील. तर अशा पद्धतीने हा पोषण ट्रॅकर ॲपमधला सुपर सुपरविजन हा ॲप आहे. ह्या ॲपमध्ये आपल्याला अंगणवाडी केंद्रांची ओपन स्थिती, बंद स्थिती, तिची काही कामकाज आहे ते पूर्ण आहे का पूर्ण आहे ते दिसतं. अंगणवाडीतल्या गृहभेटीसाठी आपल्याला ह्याची मदत होऊ शकते. मंथली प्लॅनिंग केलं तर तुम्ही त्या पद्धतीने अंगणवाडी व्हिजिट करू शकता. त्या अंगणवाडी केंद्राच्या सेविकेला सुधारण्यासाठी म्हणजे तिच्या गृहभेटीचं समुपदेशन ह्या सगळ्या गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चरबद्दलची माहिती आपल्याला या ॲपमधनं करता येऊ शकते. तर ह्या ॲपबद्दल माहिती मी थोडक्यात देण्याचा प्रयत्न केला आहे. कोणताही ॲप असो तो ॲप आपण वारंवार वापरला तर त्यामधली माहिती आपल्याला जास्त चांगली कळते. त्याच्यामुळे तुम्ही जर का हा ॲप वापरला नाही तर त्यामधले जे बारकावे आहेत ते तुम्हाला लक्षात येणार नाही. तर हा ॲप वापरून बघा, त्यामधले बारकावे तुम्हाला लक्षात येतील आणि त्या पद्धतीने कामकाज करणं सोपं जाईल. समजलं असेल अशा आशा करते. धन्यवाद मैत्रिणींनो.